आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आकाश, आपल्याला आता फिरायला जायचे तर महत्त्वाच्या गोष्टींची शॉपिंग करायला हवी ना आपल्याला. शॉपिंग? यार मुक्ता, खरंच वेळ नाहीये ग मला. हा, कधी करणार आपण शॉपिंग? इथे हातात घेतलेली कामं संपत नाहीयेत माझी. मला ना माहिती होतं तू असाच रडणार आहेस. एक काम कर, मी तुला स्वेटरचे फोटो पाठवलेत 2-3, तर ते जरा बघून घे आणि त्यातला हा 3रा नंबरचा फोटो बघ. हा, बघतो 1 मिनिट थांब. हा, चांगला आहे का 3 नंबरचा? पण तो 2 नंबरचा स्वेटर बघ ना, मला तो पण आवडलाय. यार मुक्ता, आता थंडी जाण्याशी मतलब आहे ना ग. 2 नंबरचा काय 3 नंबरचा काय, घे ना, कुठला हवा तो घे तू. हा, अरे पण त्या स्वेटरची डिझाईन पण तेवढीच महत्वाची असते ना वेड्या. तू जरा बघ ना, चेक कर ना तो 2 नंबरचा. बरं बघ, घे तू 2 नंबरचा घे. बरं ऐक, मला तो 3 नंबरचा सुद्धा आवडलाय, तर तो पण एकदा बघ ना. 3 नंबरचा मागवू का? मग 3 नंबरचा घे मुक्ता. किंवा एक काम करूया का आकाश, दोन्ही मागवूया का? घे तू दोन्ही घे, तुला दोन्ही आवडतायत ना, दोन्ही घे. अरे दोन्ही घे काय दोन्ही घे, महाग पडतील ना आपल्याला. तू एकच सांग, दुसरा घेऊ की तिसरा घेऊ, त्या 2 मधला एकच सांग. मुक्ता ऐक ना, मला कन्फ्युज नको ना ग करू बाई. तुला जो आवडेल ना तो घे तू. तुला दोन्ही आवडलेत ना, दोन्ही घे. तिन्ही आवडले असतील तिन्ही घे, पण प्लीज आता बोर नको करू, मला काम करू दे प्लीज. आकाश हा पण ना. आभा, काय झालं, तू हसतेस का अशी? अगं हसू नाही तर काय करू, किती त्रास देशील त्याला. मी काहीही त्रास देत नाहीये, आणि प्रेम आहे म्हणूनच त्रास देते ना. अगं तुझ्या या अतिप्रेमाने ना चिडेल तो. काही चिडणार वगैरे नाही तो. आणि तसे ज्याच्यावर प्रेम असतं ना, त्या माणसाला त्रास द्यायला एक वेगळीच मज्जा येते. हेच प्रेम म्हणजे ना त्रास. त्यापेक्षा नकोच ते प्रेम आणि नकोच तो त्रास. आधी प्रेम करायचं, मग फिरायला जायचं, मग लग्न करायचं, मग भांडायचं, मग मनवायचं, मग रुसायचं, मग हे मग ते. नकोच हे ना, प्रेम वगैरे काही नको. माझं ठरलंय की मी प्रेमात पडणार नाही. आभा, प्रेमात पडणं आणि केळ्याच्या सालीवरून पाय घसरून पडणं दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत. आपण ठरवून पडत नाही, नकळत पडतो. ताई, काही ना नकळत वगैरे प्रेमात पडत नाहीये माणूस. आणि काही झालं ना तरी मी प्रेमात पडणार नाहीये, हे माझं ठरलंय म्हणजे ठरलंय. बरं, माझं लेक्चर आहे, मी आलेच. खूपच कॉन्फिडन्स आहे हिच्यात. आता तर थांबच आभा, मी बघ कशी तुला कोणाच्या तरी प्रेमात पाडते. हॅलो अरे कोणीतरी चिडलंय आपल्यावर, कळतं की नाही तुला? शमू, चिडलीस ना तू माझ्यावर? बरं सॉरी. हे बघ, खरंच सॉरी, कान पकडलेत. नाही पण करेक्ट आहे तुझं. असं दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर कोणी ओरडतं का शमूला? एवढं चुकलंय बाबाचं, एवढं. पण शमूचं पण एवढंस चुकलंय असं नाही वाटत का? असं दुसऱ्यांच्या घरी कुणी दंगा करतं का? काय बरं वाटलं असेल त्या सगळ्यांना? शमू किती मस्तीखोर आहे, नाही का? म्हणून बाबाने सांगितलंय ना, कुठेही गेलं तरी गुडगल सारखंच वागायचं.
हे नेहमी लक्षात ठेव. काय ए शमू, बोल ना शमू. बोला. उद्या कोर्टात सुनावणी आहे. हो, लक्षात आहे माझ्या. हवं तर कोर्टात जाताना तुम्हाला पिक करेन. उद्या न्याय मिळेल ना? उद्या फारसं काही होईल असं वाटत नाही मला. आपल्याला पुढची तारीख मात्र मिळेल. पुढची तारीख? उद्या निर्णय व्हायलाच हवा. मला लवकरात लवकर न्याय हवा. मिसेस वृंदा, तुम्हाला लवकरात लवकर न्याय हवा आहे हे कळतंय मला. पण काय ना, बऱ्याच गोष्टींची नव्याने पडताळणी करण्याची गरज आहे. काही पुरावे गोळा करावे लागतील. त्यासाठी थोडासा वेळ लागेल आपल्याला. सत्यशील सापडत नाहीये. त्याला शोधण्याचा प्रयत्न करतोय मी माझ्या पद्धतीने. काय ना, ही केस जर स्ट्रॉंग करायची असेल ना, तर या सगळ्या गोष्टींसाठी थोडासा वेळ द्यावा लागेल आपल्याला. वेळ लागणार आहे म्हणजे असा किती वेळ लागणार आहे तुम्हाला? हा? आणि जर पुरावेच गोळा करायचे होते तर मधल्या दिवसांमध्ये काय केलं तुम्ही? नाही, तुमच्याकडे आशा लावून बसलेल्या आशिलांना तुम्ही जर अशी उत्तरं देणार असाल तर काय अर्थ आहे? मिसेस वृंदा, तुम्ही ओव्हर रिॲक्ट करताय. ओव्हर रिॲक्ट? मी ओव्हर रिॲक्ट करते? नाही, बरोबर आहे, तुम्हाला असंच वाटतं. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगताय. माझ्यासारखं नाहीये तुमचं आयुष्य. मी इथे माझ्या नवऱ्याचा फोटो घेऊन, माझ्या मुलीला घेऊन एकटी बसले. तुम्हाला नाही माहिती माझ्या आयुष्यात काय चाललंय ते. काय उत्तर देऊ माझ्या मुलीला मी? काय सांगू? ही केस अशीच पुढे पुढे जात राहिली तर काय सांगू काय मी तिला? तिच्या बापाला अजून न्याय मिळालेला नाहीये हे कसं समजावू तिला मी? हे बघा, तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी असाल, पण मला न्याय हवाय, आणि तोही लवकरात लवकर. अरे, पाहिलंय मी, कोणाचा तरी राग गेलाय. कोणीतरी हसतंय. हे हसना, हे हसना, हे हसना, 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 हसना. गुड गर्ल, माय गुड गर्ल.